नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम, आपल्या तुकडटवाडीतून, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या, होऊ दे व्हायरल. तर मंडळी, आता वेळ झालेली आहे गुलकंद केबल नेटवर्कच्या आमच्या कार्यक्रमात जाण्याची. कालच्या भागात आपण पाहिलं होऊ दे व्हायरल या पर्वाचे परीक्षक कोण असणार या विषयावर तुकडटवाडीत रंगली चर्चा, आणि त्यासाठी आली आहेत दिग्गज कलाकार मंडळी. आता पाहूयात पुढे. अरे जोक संपला. मला माहित आहे तुम्हाला आवडेल. मला अजून एक रामभाऊ, छान केलंस तू रामभाऊ, खूप सुंदर ना. सारखे नाही जोक, डोळे बाग. माझा मित्र, आम्ही दोघे जज ठरलं. तू माणूस म्हणून नीच रामभाऊ नाही, हे नाही बोलायचं, इकडं वेगळं आहे आपलं. हा, तर आणखीन एक असू देत काका. मी आता पुढच्या आपल्या स्पर्धकाला आमंत्रित करते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आदिनाथ कोठारे याचं. अरे वा, किती छान, सुंदर नवयुवक. कोण आहेस तू? आदिनाथ कोठारे. तुला छोटा रे म्हणायचंय का? एक मिनिट, मी आता मोठा झालोय. मिशी लावली तरी अजून छकुलाच वाटतो. एक मिनिट, मी जज बनणार आहे. म्हणायला शिक. जज काय? जज. जज बनणार आहे. अच्छा, जज कसं बनायला काय? आलाय तू. का म्हणजे हा कार्यक्रम झी मराठीवर येणार आहे. बरोबर. आणि झी मराठीवर मी एक सिरियल करून चुकलोय. म्हणजे त्या सिरियलचं नाव होतं 100 डेज. 100 डेज ती त्यांच्यासाठी होती, तुझ्यासाठी एक आठवडा बाद झाला. जोरदार टाळ्या सचिन खेडेकर यांच्यासाठी झाल्या अरे पाहिजे बापरे, please. वा सचिन. वा वा. वा वा, हा डायलॉग झालाच पाहिजे. प्लीज प्लीज, माझी इच्छा आहे. गर्व आहे मला मी खानदेशी असल्याचा. काय झालं? अरे काय खानदेशी खानदेशी, कानाखाली खानदेशी मारल्यासारखं वाटलं ते. सचिन खेडेकर म्हणून आला आणि खानदेशी काय आहे? हे तर कोकणच नाही. मग मी दुडस्त आहे ना. म्हणजे तुम्ही सचिन खेडेकर म्हणजे इथे जयवंत वाडकरला ऋतिक रोशन म्हटल्यासारखं झालं ना. तुम्ही बाईना बाटोडत जत कुणीकडचा. कन्नड आहे काय? ए जाडी पाताना कांदा, तू काय पाहून राहिला माझ्याकडं? एक मिनिट, मला असं वाटतं की हा प्रोग्राम मराठी आहे, त्यामुळे पंजाबी वगैरे नको. हे हडीपा खाऊन पांदा वगैरे काय? अरे डेडोर, जाडी पाताना कांदा म्हणजे जाड पातीचा कांदा. मला धुळ्याचा सचिन खेडेकरच म्हणतात. खूप चित्रपट केले. अरे वा, कुठले सिनेमे केले तिथे? तो मी केलाय. फक्त ड म्हणा. कुठला? फक्त ड म्हणा. फक्त लढ म्हणा असं आहे तो ते. त्यांचा आहे. आमचा फक्त ड म्हणा. छान. त्याच्यानंतर मी खाण्यावर पण एक सिनेमा केलाय, अरे वा, कुठला? वरणबट्टी. वरणभट्टी. कसं वाटतं? ऐकायला सुद्धा फार बरं नाही वाटत ते. वारे वा, त्यांचा मुरंबा चालतो, तुमचा गुलाबजाम चालतो, मग आमची वरणबट्टी का नको? एक मिनिट, काय तुलना आहे का मुळातच? त्याच्या पुढचा पण सिनेमा केलाय मी, कुठला? ताकस्पर्श. अरे हे काय नाव आहे? ताकस्पर्श वगैरे? वरणबट्टी खाल्ल्यावर ताक लागतच, ताकस्पर्श. माझ्या बड्डेच्या दिवशी म्हणे मी सिनेमा रिलीज करतोय. कुठला? हो. आजचा वाढदिवस माझा. पण टेक केअर गुड नाईट, टेक केअर गुड नाईट हा सिनेमा खूप सुंदर आहे. त्याचा जर सिक्वेल आला तर त्याचं नाव काय असेल माहिती आहे का? काय? उठा उठा सकाळ झाली. हा पण होता, पण माझा पहिला पडला म्हणून मी टाकलाच नाही. आपण ही चर्चा इकडे. मला काय वाटतं, फायनल करा. मी जज, बाकी या खुर्च्या 3 आहेत, बाकी 2 ठरवा. ना तुम्ही मी विचारते की तुमची जर निवडणूक प्रक्रिया कशी असेल, म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही जज करा? अरे दाखवतो. बाजूला व्हा रे, बाजूला व्हा. दूर व्हा.
वा एक आपण डमी स्पर्धक प्लीज बोलवा इथे डमी कशाला बरं चांगले पाठवा मग आले आलं. या वा. वा 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 मुंबईहून आलेले आहेत हे असू द्या पाया नाही पडायचं हा छान करायचं सुंदर झालं पाहिजे हा घाबरू नको सगळं आपलेच आहेत हा सुंदर कर कॉमेडी हा छान काय नाव तुझं शिर्के वा शिर्के वा आणि आडनाव शिर्के असू दे. कर काय करणार आहेस बाळा विनोदी झालं पाहिजे शिर्की आई वा अगे आई वा सुंदर आहे पुढे विनोद आई वा छान इकडे ना आई आई थोडं विनोदी कर आई ही तुझा मुलगा आहे हो तुझी अरे तब्येत ठीक त्याला आहे? मिशी आहे तब्येत ठीक आहे तुझी तू काय खाल्ला काय खाऊ मरून जायची पाळी कसं तू काय खाल्ला हा खाली हा तुला काय त्रास आहे खूप आहे तुला डॉक्टरकडे जायचं आहे बोल बोल आई तुला आणखी काय शांत त्रास देते का शांत कोण शांतबाई त्रास देते का अगं बोल नाही नाही अगं आई बोल त्याच्याशी हा बंदच होत नाही आई बोलते ना थांब ना आई तुला कसं कळत नाही आई अक्कल आहे का तुला बोल ना त्याच्याशी अरे थांब आई बोल आई बोलू नको काय मी आहे ना तुझा बाप सॉरी स्टेजचा बाप स्टेजचा बाप बस सुंदर थांब बस बस खरंच मार खाईला स्टेजवर आहे. शिर्के बस करा शिर्के मला याचा परफॉर्मन्स बघून एवढंच म्हणावंसं वाटतंय हे विधात्या हे बघण्याआधी आम्ही जग सोडून गेलो का नाही इतका निष्ठुर का झालास तू विनोदवीर बनवताना अरे गेले 400 एपिसोड आम्ही ज्या लोकांवरती पंचेस मारले जे लोक इथे प्रमोशनला आले त्यातले बरेचसे आम्हालाच विसरले हे विधात्या अरे एकट्या सचिन खेडेकरवर 40 पानांचं स्क्रिप्ट कसं लिहायचं अरे मग हे विस्कटलेले स्क्रिप्टचे निलेश सापळे घेऊन हडाचे सापळे घेऊन आम्ही थेरड्याने जायचो कुठं 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 आता रडायचं नाही सरकार आता नाही रडणार विषय मला सरकार नाही रडणार आणि डोळ्यात पाणी आलं ना तर खिळे घालून खचा करेन तुमच्या रडणार नाही दूर व्हा सगळे दूर व्हा मीच आहे निलेश साबळे मीच आहे सदानंद बुचे मीच आहे परवा केलेला प्रवीण तरडे आणि मीच होतो 400व्या एपिसोडचा नागराज मंजुळे मीच आहे स्क्रिप्ट रायटर आणि माझ्याच हातात आहे एडिटची सीधर कारण मीच आहे तुमच्या आधी इथे आलेलो मीच आहे 400 एपिसोड मध्ये राहिलं ते सगळं आज करणार आहे वाटते रामभाऊ शांत राहा पण हे असलं बघितलं नंतर असं वाटतं की का नाही आम्ही निघून गेलो 2-3 एपिसोड करूनच पण असो हा नवीन बंद कर झालं